नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे बेसिक फीचर्स ऑफ रोनिन पार्ट 2 या सिरीजमध्ये. आज आपण मोड बटन या फीचरबद्दल बोलणार आहोत. सो मोडमध्ये आपल्याला दोन मोड बघायला भेटतात, अर्बन मोड आणि एक रेन मोड. रेन मोड तुम्हाला नावानेच समजलं असेल की हा मोड फक्त पावसामध्ये यूज करायचा, तर असं नाही आहे. हा मोड पावसामध्ये त्याचबरोबर ओला रस्ता असेल, स्लिपरी रोड असेल तेव्हाही आपण यूज करू शकतो. तर याला अप्लाय करायचा पर्याय योग्य मार्ग कुठला, तर जेव्हा तुमची गाडी न्यूट्रलवर असते, आयडलवर असते तेव्हा आणि फक्त तेव्हाच तुम्हाला हा मोड स्विच करायचा आहे. बरेच लोक म्हणतील की आम्ही चालताना पण मोड स्विच करतो आणि होतो, तर तसं नाही आहे. मी पुढे तुम्हाला सांगेनच, बट त्याच्या अगोदर हा फीचर कसा यूज करतो, वर्क करतो हे मी तुम्हाला सांगतो. जेव्हा तुम्ही रेन मोड यूज करता तेव्हा रोनिंगचे जे ABS सेन्सर्स आहेत ते सेन्सर्स जास्त फ्लेक्सिबल किंवा जास्त सेन्सिटिव्ह होतात, ज्याकरून तुम्हाला चांगली ग्रीप तुम्हाला त्या ठिकाणी भेटू शकेल. तर आता बरेच लोक म्हणतील की आम्ही गाडी चालवत असताना पण मोड चेंज करतो आणि तो मोड चेंज होतो. तर मी त्यांना आधी सांगतो की तो मोड फक्त आणि फक्त डिस्प्लेवर चेंज होतो, इन जनरल तो ॲक्टिव्ह होत नाही. तर असं का? तर ज्यांच्याकडे रोनिन आहे त्यांनी गाडी चालू असताना मीटर स्विच करून बघावं, A to B किलोमीटर स्विच करून बघावं किंवा DTE स्विच करून बघावं, तर ते स्विच होणार नाही. याचा अर्थ काय, रोनिनने सेफ्टी फीचरसाठी हे फीचर्स फक्त आणि फक्त आयडियल आणि जेव्हा न्यूट्रल असेल तेव्हाच हे फीचर वर्क करतात, असं रोनिनने सेफ्टी फीचर्समध्ये ॲड केलेलं आहे. तुम्ही तुमच्या जवळपासच्या ऑथराईज सर्व्हिस सेंटरमध्येही जाऊन ही गोष्ट विचारू शकता. तुम्हाला दिली गेलेली माहिती जर आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि पेजला फॉलो करा, कारण मी असे खूप सारे फीचर्सचे व्हिडिओ टाकणार आहेत.